काय म्हणू? काही नाही म्हणणार. 4 महिने कुठे होते हे? ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही. आणि कोण श्रेय घेतंय ना, हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इकडे. तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला. त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला. तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल. तुम्हाला पण अनेकदा त्याला, तुम्ही इकडे नवी मुंबईचे अनेक पत्रकार असतील, नवी मुंबईची जनता असेल, त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय. हे 4 महिने कुठे होते सगळे? त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही. मला जे बरोबर वाटतं ते केलं. आपण बघतो की मनसेचे अनेक कार्यकर्ते किंवा राजसाहेब स्वतः सुद्धा म्हणतात की अस्वलाच्या अंगावरती किती केस आहेत त्याला फरक पडत नाही. तुमच्या अंगावरती पहिली केस तेही महाराजांच्या निमित्तानं लावण्यात आलेली आहे. या पुढे जाऊन कशा पद्धतीने हाच मुद्दा तुम्ही लावून ठेवणार आहात? आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा मुद्दा झाला ना, आता मला वाटतं अनावरण झालंय. केसचं तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती. ह्याचा मला अभिमान आहे. आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो. त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं. सर, गणेश नाईक बोलले तुमची जी नोटीस आली ती पोलिसांनी मागे घ्यावी किंवा पाणी द्यावी, कसं पाहताय? काय नाही घ्या. सर, गडकिल्ल्यांचं संवर्धन असो किंवा कुठल्याही एन्व्हायरमेंटच्या गोष्टी असो, मागे पण तुम्ही शिवाजी पार्कासारखे खेळ काढलेले झाडांचे, कुठेतरी सरकार ह्याला कानाडोळा करते का? कुठेतरी हा विषय आल्यावर सरकारनं हा वोट बँकचा विषय वाटत नाही का? हा वोट बँकचा विषय कसा? निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय आहेत? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण. आपल्याकडे विषय हे आहेत ना, अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे हे विषय निसर्ग आणि महाराजांसाठी 4 महिने वेळ न मिळणं वगैरे. शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव सोयीस्कररित्या पुण्याच्या जमीन व्यवहाराप्रकरणी टाळण्यात आलं, तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा अपमान खपवून घेतला जात नाही, अशा पद्धतीचं एक चित्र आहे. नाही, म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाहीये. ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे, कुठचे गुन्हे केले तरी. पण मी जे केसेस घेतल्यात त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतलेत. मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया नावानी आहेत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये. मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझ्या आई वडिलांना देखील आहे. मला वाटतं आई बोलली पण त्या दिवशी. येत्या काळात आणखी आक्रमक बघायला मिळाल तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय असेल किंवा जनहिताचे मी असं सकाळी उठून असं काही रागात निघत नाही. अशी काही गोष्ट दिसल्यावर राग येतो. जनहिताचे असं काय उगाच मी चिडत नाही. सर, तुम्ही आता बोललात की माझ्या आई वडिलांना सुद्धा अभिमान आहे. तुमचे वडील राज ठाकरे काय म्हणाले, काय पाहिजे? हसले. मी बोललो ना त्यांना, आज पण मी बोललो. त्यांनी मला विचारलं कुठे चाललंय, मी बोललो नेरूळ. ते दोन्ही बंधूंच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे की